हॅलो गाईज, सो वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. आणि आज आहे थर्सडे आणि आज शुभमनी घेतलेलं वर्क फ्रॉम होम कारण त्याला बरं नाही आहे. यासाठी आजचं प्लॅनिंग आमचं असं आहे कारण माझी ॲक्च्युली डॉक्टरची अपॉइंटमेंटसुद्धा आहे. सो आम्ही त्यासाठीसुद्धा बाहेर जाणार आहोत कारण म्हणजे तर माझ्या रुटीन चेकअपसाठीच आम्ही जाणार आहोत. आणि येस, आणि अजून बरीचशी काही कामं आहेत बाहेरची जी छोटी मोठी आहेत पण करायची इम्पॉर्टंट आहेत. सो स्टे ट्यून. सो माझंसुद्धा आता वर्किंग चालू आहे आणि फटाफट आवरून घ्यायचं आहे वर्किंगसुद्धा आणि मग त्याच्यानंतर बाहेर पण जायचं आहे. सो आम्ही पटकन आमचं जे पण वर्क आहे ते फिनिश करतो आणि मी त्याच्यानंतर तुम्हाला कनेक्ट करतो. तोपर्यंत 12 वाजता गुड मॉर्निंग आहे माझी मॉर्निंग 6 वाजता. हां येस, त्याची मॉर्निंग 6 वाजता कारण त्याची मीटिंग हे ते पूर्ण त्याचं लॉकेटच 6 वाजता असतं कारण. सो ठीक आहे, बिचारा खूप जास्त काम करतो, खूप जास्त म्हणजे ती वगैरे खूप कर लाला मत कर. ओके देन वी विल कनेक्ट डेफिनेटली. बाय. इन्कम चालू नाही. सो येस, वी विल डेफिनेटली कनेक्ट आफ्टर सम टाइम. तोपर्यंत मी पण ब्रेक घ्या, आम्ही पण ब्रेक घेतो. बाय. 3 वाजेपर्यंत मला कसंही करून पोहोचायचं आहे. सो शुभमसुद्धा रेडी होतो आणि मी पण फटाफट रेडी होती. शुभमचं वर्किंग ऑलरेडी संपलेलं आहे आणि मला हॉस्पिटलला न्यायचं आहे कारण त्यालासुद्धा बरं नाही आहे. त्याच्यासुद्धा ब्लड टेस्ट वगैरे करायचे आहेत काही. सो थोडंसं हेक्टिक जाणार आहे आजचा डे कारण वर्किंग आणि पुन्हा हे मेडिकल इश्यूज आणि पुन्हा टेस्ट वगैरे घ्यायला खूप जास्त टाईम जातो कारण खूप जास्त. तशी मी माझी अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली आहे पण शुभमसाठी आम्ही डिरेक्टली जाऊन ब्लड चेकिंग वगैरे करणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर दॅट आणि पुढचं कवर करते. तोपर्यंत स्टे ट्यून. सो फायनली मी आता रेडी झाली आहे आणि आम्ही आता निघतो आहे. मला शुभम ओरडेल कारण खूप लेट झाला आहे मला आवरायलासुद्धा. सो पटकन आवरतो आणि पटकन निघतो. पुढचे काही गोष्टी कॅप्चर्स मी नंतरच्या व्हिडिओजमध्ये करते. आता आम्ही निघालेलो आहोत. कोमलचं रुटीन चेकअप आहे. वाटतं का रुटीन चेकअपला चाललं. आणि अजून 1-2 कामं आहेत ती करायची आहे. रूम लावलेली आहे. आज आम्ही बाईकवर जाणार आहोत. चला आपण धूम मचाएंगे. बघ परवा वॉश केली आहे तर अजून पण भारी दिसते ना. होपसो अजून धुळ नाही लागली काही. सो हो, हेल्मेट पहिले घाल. Always wear safety. धर ना 1 मिनटं. तोपर्यंत स्कार्फ फेकू. तेरे नखरे हो कमाल. उम्र है 28 साल. चल. ओके, शॉकअप सरची वाट लावशी. शट अप. चलो गाइस, हम निकलते हैं अभी. वेरी गुड. चाय पे चर्चा. इथे असं नको तो मागचा माणूस त्याच्यावर झूम कर एकदा. कोणावरती झूम करू. आता आम्ही जाऊन आलो, ॲक्च्युली बघून आलो आणि त्याच्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्या आम्हाला डॉक्युमेंट्स आणावे लागतील आणि जे माझ्या घरी आहेत पर्सनली. सो मला आता तिकडे जाऊन पहिले ते कलेक्ट करावे लागतील आणि मग त्यानंतर त्या गोष्टी माझ्या होणार आहेत. सो बघूया. आता आलो आहोत आमच्या फेवरेट स्पॉटला. फेवरेट असं नाही पण आम्ही युजली इथे येऊन असं बसायचं. छान आहे खरं तर. ॲम्बियन्स वगैरे पण खूप भारी आहे, शांत काम. तरी पण आम्ही हा माणूस एवढा शांत बसलाय, निवांत. आजारी आहे बिचारा तरी माझ्यासाठी आला आहे. आणि इथे आलो आहे ना आम्ही. शुभम काहीच खाणार नाही आहे कारण शुभमला फास्ट फूड अवॉइड करायला सांगितलं आहे. सो माझ्या चेकअपचं जे होतं त्यांनी पुन्हा रिस्केड्यूल केली आहे
माझी अपॉइंटमेंट, कारण डॉक्टरांना काहीतरी इमर्जन्सी होती सो ते तिकडे गेले होते. आणि राहिले शुभमचे रिपोर्ट्स, तर शुभमचे सॅम्पल कलेक्ट करायला घरी येणार आहेत. सो त्याच्यामुळे तो पण एक प्रश्न सॉल्व झालेला आहे. फास्टिंग हां, कारण आणि त्याच्या आधी शुभमला 12 आवर्स कमीत कमी फास्टिंग सांगितलेलं. आजचा कॅन्सल झाला प्लॅन, कारण मी खाल्लं होतं थोडंसं, त्यामुळे त्यांनी आज डिनाय केलं. उद्या घरीच येतील ते सॅम्पल कलेक्ट करायला. आणि शुभमचं असं आहे ना की शुभमला 62 डिग्री मीन्स जे आहेत त्यांचे जे पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये जे ऑल ब्लड टेस्ट वगैरे CPC असेल किंवा B12 लिथियम वगैरे वॉट एव्हर विटामिनच्या पण ज्या काही आहेत गोष्टी त्या पण टेस्ट आम्हाला बघायच्यात करून. कारण शुभम कंटिन्युअसली म्हणजे लग्नानंतर तर कंप्लीट 20 डेज झालीत की शुभम कंटिन्यू आजारी आहे. सो त्याच्यामुळे आणि त्याच्याचमुळे आज शुभमला काहीच खायला भेटणार नाही आहे बाहेरचं. हाय गाईज, सो आम्ही आत्ताच आलो आहोत घरी आणि माझं काही थोडीफार घरातली कामं होती, मी ते पटकन आटपून घेतली. आणि म्हणजे एक गोष्ट होती जी माझी अपॉइंटमेंट होती ती नाही झाली, मला पुन्हा रिस्केड्यूल करावी लागली. सो तिथे माझा डबल टाईम जाणार आहे आता सध्या. आणि वर्किंग पण माझं थोडंफार बाकी आहे, सो मी ते पण फटाफट आवरून घेणार आहे. शुभ मस्तपैकी मेथीची भाजी, पोळी, वरण भात, लोणचं, कोशिंबीर. अरे बापरे, पुढे काय गोष्टी कशा लेवलला कोणत्या अकॉर्डिंगली करायच्या, कंटेंट काय ठेवायचं याचे डिस्कशन करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. तर कोमलची एक सवय आहे की नेहमी असं राईट डाऊन करत असते गोष्टी. आता ही सवय मला पण न्यू इयरची अडॉप्ट करणार आहे. जे काही असतील गोष्टी त्या राईट करायच्या, जेणेकरून त्या लक्षात राहतात. रिझॉल्युशन आपले जे ठरवलेल्या गोष्टी मला बोलू दे. सो काय ना की रिटर्न फॉर्ममध्ये असेल ना तर तुमच्याकडे ते प्रूफ असतं आणि तुम्ही स्वतःला कमिटमेंट केलेली असते ती, त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करायची आहे. कारण लिहून ठेवलं ना गोष्टी रिटर्न आउट गेलेल्या असतील तर तुम्हाला बेटर जाते की तुम्ही नक्की काय प्लॅन अकॉर्डिंग केलं. कारण खूपदा असं होतं की तुम्ही एक प्लॅन करता, तुम्ही रस्त्यातून जात असताना तुम्हाला सेकंड प्लॅन असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे, किंवा एखादी गोष्ट अशी असते की जी आपल्याला काय म्हणतो आपण डिस्ट्रॅक्ट करते. पण आपल्याला ऑलरेडी आपले गोल सेट असतील ना तर आपल्याला बेटर पडतं की आपली लाईफ बेटर बनवण्यासाठी. बरोबर आहे. सो दॅट इज द मेन रिझन दॅट वी आर रायटिंग द थिंग्स. आणि ज्या काही आयडियाज आलेल्या असतात आज लक्षात आहे, उद्या विसरून जातो आपण आपल्या आणि फॉर द कंटेंट क्रिएशन खूप जास्त एफर्ट्स घेतोय त्यासाठी. सो तुमचं सुद्धा प्रेम आमच्यावरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तुम्ही बघत असाल की आम्ही डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न नाही, गेले 3 दिवस आम्ही टाकतोच आहोत. आणि त्यामध्ये हे जे आम्ही ठरवलेली गोष्ट Resolution आहे होती, एक तर फर्स्ट थिंग आम्हाला लग्नाच्या आधीपासूनच करायच्या होत्या ह्या गोष्टी. पण लग्नाची एवढी धावपळ होती, गडबड होती आणि मॅच नव्हतं होत आमच्या दोघांचा पण टाईम. आणि कंटेंट तरी काय बनवणार होतो तेव्हा, काहीच आयडिया नव्हती. प्लस आमच्या दोघांचे जॉब पण चालू होते, सो आम्हाला त्या गोष्टी इझी होत नव्हत्या. त्यामुळे आता खूप इझी होत आहे की गोष्ट आम्ही ॲटलिस्ट एकत्र बनवून काहीतरी करू शकतो. सो फर्स्ट थिंग आमच्या लग्नानंतरची 15 दिवसात आमची पहिली अचिव्हमेंट म्हणजे आमची गाडी. लग्नाच्या आधी नव्हती केली प्लॅन, लग्नाच्या नंतरही आम्ही ती प्लॅन केली नव्हती. म्हणजे आमचं सडन प्लॅन झाला होता की लाईक आम्ही 24ला गाडी बघायला गेलो, आवडली, डील आवडली, सो आम्ही 25ला ती गाडी घेऊन आलो. ते पण 25ला का तर एक दिवस असतो जो आपल्या लवकर लक्षात राहतो. सो आईचं म्हणणं होतं की 25 डिसेंबर असं लक्षात राहील म्हणून आपण ते 25ला घेऊया. आणि स्पेशली आपल्याकडे गुरुवारी जास्त महत्त्व दिलं जातं. आणि गुरुवार आहे स्पेशल, त्या दिवशी गुरुवार सुद्धा होता. सो हे अशा प्रकारे आम्ही सगळ्या गोष्टी बघतो. एक्झॅक्टली. सो आता करतो आम्ही प्लॅनिंग. तुम्ही पण स्टे ट्यून. तुम्ही पण अशीच गोष्ट करा, मी तर सजेशन देईल तुम्हाला. कारण खूप जास्त गोष्टी सॉर्ट आउट होतात ह्या गोष्टी. एक्झॅक्टली. तुम्ही कटत नाही, म्हणजे काय म्हणायचं मला, डिस्ट्रॅक्ट नाही होत. थोडक्यात डिस्ट्रॅक्ट नाही होत, कमिटमेंट फॉलो होते. मी पण काही गोष्टी कोमलच्या ऐकून तिच्या त्या चांगल्या सवयी अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तिच्या काही सवयी चांगल्या ज्या आहेत त्या अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ऑब्विसली ती पण माझ्या चांगल्या सवयी काही असतील तर अडॉप्ट केल्या असतीलच. ती आहेत ना माझ्या चांगल्या सवयी का नाही आहेत.
आणि मेन थिंग इज दॅट की मला काय म्हणतात त्याला, मी सांगू इच्छितो ही गोष्ट की ज्या काही गोष्टी आत्ता ज्या म्हणजे लाईक सडनली ती इनिशिएट घेते आहे, मी पण मला थोडंसं वर्किंगमुळे पॉसिबल नाही होतात काही गोष्टी, पण ती खूप जास्त मॅनेज करते आहे गोष्टी. आता घरातल्या गोष्टी बघून, ऑफिसच्या गोष्टी बघून जी ती व्लॉग वगैरे टाकते आणि 100% एडिटिंग ही फक्त कोमल करते आहे आणि कन्सिस्टन्सी जी आहे ती तिच्यामुळे आहे. त्यामुळे थँक्यू. आभारी आहोत. चला तर आता बनवतो आम्ही जरा प्लॅनिंग वगैरे पुढचं, नंतर भेटूया. येस. सो तब तक बाय.